जागृती कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेसाठी मी इथं तुमच्या समोर उभी आहे। मॅडमच्या जीवनातील खास खळगे क्षण, त्यांच्या जीवनातील दुःखाचे क्षण, त्यांनी अनुभवलेला संघर्ष, त्यांची मुलं लहान असताना नोकरी व घर सांभाळताना होणारी त्यांची कसरत मी या प्रास्ताविकेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे। मॅडम यांचा जन्म पंढरपूर, तालुका देवणी, जिल्हा लातूर येथे झालेला आहे। एक शिस्तप्रिय आणि कुटुंबामध्ये, तसेच त्यांच्या वडिलांची शिस्त आणि आईच्या प्रेमळ पोटी त्यांचा जन्म झालेला आहे। मॅडमचं प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या गावातच झालेलं, तसेच माध्यमिक शिक्षण हे जिल्हा परिषद हायस्कूल दावणगाव येथे झालेलं आहे। त्यांचं डीएडचं शिक्षण हे 1989 मध्ये शासकीय अध्यापक विद्यालय मुरुड येथे झालेलं आहे। मॅडमच्या या प्रदीर्घ सेवेची सुरुवात झाली ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव 1992 ते 1999 हा सुगाव या शाळेतील त्यांचा कार्यकाळ आहे। त्यातूनच त्यांच्या सेवेची सुरुवात झालेली आहे। त्यानंतर त्यांनी अशा अनेक शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचं काम केलेलं आहे। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून, विद्यार्थ्यांना उपक्रमशीलरित्या शिकवून, त्यांच्या अध्यापनाची छाप पाडून अशा अनेक शाळांमध्ये त्यांनी त्यांची सेवा बजावलेली आहे। त्यापैकीच आहेत देऊळवाडी जिल्हा परिषद शाळा देऊळवाडी, त्यानंतर जिल्हा परिषद शाळा बनशेळकी, त्यानंतर जिल्हा परिषद शाळा मन्नावमर्गा, जिल्हा परिषद हायस्कूल गुडसूर, जिल्हा परिषद हायस्कूल देवणी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नागलगाव। तेथून त्यांच्या सेवेचा शेवटचा काळ होता तो म्हणजे एका उत्कृष्ट शाळेत, तीच म्हणजे आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापूर। मला खूप अभिमान वाटतो की आमच्या या खूप छान अशा शाळेतून त्यांची सेवानिवृत्ती होत आहे। खरं तर खूप वाटत होतं की मॅडमची सेवा आणखी 2-3 वर्षे राहावी, कारण मॅडमला बघताच असं वाटतं की मॅडम खरंच निवृत्त होत नाहीत। त्यांनी आरोग्यही सांभाळलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याची त्यांची जी तळमळ आहे आणि त्यांच्या विद्यार्थ्यांवर अध्यापन करण्याची जी त्यांची कला आहे ती खूप खरंच आम्हा पुढील शिक्षकांना लाजवेल अशी आहे। खूप उपक्रमशीलरित्या त्या विद्यार्थ्यांना शिकवायच्या, त्यांच्यामध्ये ज्या कला आहेत त्या कविता खूप छान रचतात, तसेच शालेय अध्यापनामध्ये भाषेवर प्रभुत्व त्यांनी मिळवलेलं आहे। आणखी त्यामध्ये त्या उखाणे तयार करणे, विद्यार्थ्यांची नाटिका बसवणे, अशा विविध उपक्रमातून आम्हालाही खूप मोठा आदर्श त्यांनी निर्माण केलेला आहे। मी विनंती करते मॅडमला, जरी तुम्ही निवृत्त होत असताल तरी आमच्यासाठी एक साहित्याचे खान तुम्ही आम्हाला नेहमी पुरवत राहा ही अपेक्षा व्यक्त करते। मॅडमच्या या कर्तृत्ववान कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे। उदगीर पंचायत समितीचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार मॅडमला प्राप्त झालेला आहे। तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारीरत्न आदर्श शिक्षकांनीही त्या सन्मानित झालेले आहेत। महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षक परिषद गुरुगौरव पुरस्कार लातूर याही पुरस्काराने मॅडम सन्मानित झालेला आहे। अशा आदर्श शिक्षकांच्या या पुरस्कारासाठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत। मॅडमचं कुटुंब हे सुशिक्षित असं कुटुंब आहे। मॅडमनी खूप चांगले विद्यार्थी घडवलेले, त्याचंच फलित असेल मॅडमनी एक सुसंस्कारक्षम आपली अपत्यही घडवलेली आहेत। मॅडमचे मिस्टर मल्लिकार्जुन शंकरप्पा बेलुरे हे व्यापार करतात, तसेच त्यांची मोठी मुलगी सौ स्वप्नाली प्रशांत बंडे ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। त्यांचे जावई पण एकदम असे मुलासारखे त्यांना सौजोळ असे मिळालेले आहेत, कारण त्यांच्या जेव्हा आम्ही सहवासात आलो तेव्हा बोलण्यामधून खूप काही असं त्यांच्याबद्दल जाणवलं। तर त्यांचे मोठे जावई प्रशांत बालाजी बंडे हेही सॉफ्टवेअर इंजिनियर बेंगलोर येथे आहेत। त्यांची दुसरी मुलगी सौ स्नेहल शुभम टेंकाळे ही सिनियर अकाउंटिंग ॲनालिस्ट आहे। त्यानंतर त्यांचे छोटे जावई शुभम विजयलिंगप्पा टेंकाळे हेही सिनियर अकाउंटिंग ॲनालिस्ट आहेत।
त्यांचा छोटा मुलगा चिरंजीव धीरज मल्लिकार्जुन बेलुरे हा याचंही शिक्षण MCA झालेलं आहे आणि त्यांना खूप सगळ्या संकटामध्ये नेहमी मदत करणारे त्यांचे भाऊ ॲडव्होकेट विजयकुमार शिवाप्पा खानापुरे आणि त्यांना आईप्रमाणे माया देणाऱ्या त्यांच्या वहिनी. मॅडमचा हा अल्पशा परिचय मी तुम्हाला दिलेला आहे. मॅडम, तुम्हाला तुमच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दीर्घायुष्य व्हावा. त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही स्वप्न रंगवले आहेत, कारण अशा धावपळीच्या युगामध्ये तुमचे पूर्ण होऊ शकले नसतील, ते तुम्ही पूर्णत्वाला न्या. तुम्ही दोघेही खूप सुखाने संसार करा हीच अपेक्षा सर्वांकडून व्यक्त करते आणि माझ्या वाणीला विराम देते.